पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। परभणी लोकसभा मतदारसंघासह मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांची तातडीनं सोडवणूक करण्याची मागणी खासदार संजय जाधव यांनी नांदेड येथे केली आहे। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामध्ये आयोजित खासदारांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये खासदार जाधव यांनी मराठवाड्यातील रेल्वे विकास, प्रलंबित रेल्वे प्रश्न आणि प्रवासी सुविधांची तातडीनं उभारणी करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाला केली आहे। त्यामध्ये नांदेड रेल्वे मंडळाचा विस्तार मराठवाड्यातील अधिक भागांपर्यंत करण्यात यावा, परभणी, पूर्णा आणि परळी वैजनाथ येथील प्रस्तावित रेल्वे बायपासची कामं तातडीनं पूर्ण करावीत, परभणी रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामाला गती द्यावी, परभणी स्थानकावर कोच वॉटर फिलिंगची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, परभणी, पिंगळी, गंगाखेड आणि पेडगाव येथील RUB व रेल्वे गेटची प्रलंबित कामं पूर्ण करावीत, परभणी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 व 5चं काम लवकर पूर्ण करावं, पूर्णा जंक्शनवरील पीट लाईनची क्षमता वाढवावी, प्रमुख स्थानकांवर आधुनिक उद्घोषणा प्रणाली, डिजिटल टाइम टेबल डिस्प्ले बोर्ड आणि इलेक्ट्रिक लोकोशेड उभारण्यात यावेत आदी मागण्या त्यांनी प्रशासनाकडे केलेल्या आहेत। शेगाव येथील संत गजानन महाराज पालखी रविवारी परभणी शहरात दाखल झाली असताना येथील मोंढा परिसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी भाविकांच्या दागिन्यावर डल्ला मारलाय। या प्रकरणी भाविकांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। विलास माणिकराव मस्के राहणार नवामोंढा यांनी कोतवाली पोलिसांना फिर्याद दिली की ते नवामोंढा परिसरात संत गजानन महाराज पालखीचं आगमन झाल्यानंतर रविवारी दुपारी 4:30च्या सुमाराला दर्शन घेण्यासाठी मित्रासोबत गेले होते। दर्शन घेऊन घरी परतल्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची 2.25 तोळ्याची चेन मिळून आली नाही। नवामोंढा परिसरात चेनीचा शोध घेऊन ते मिळून न आल्यानं कोतवाली पोलिसात गळ्यातील 2.25 तोळ्याची सोन्याची चेन अंदाजे 90,000 रुपये अज्ञात चोरट्यानं चोरल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर याच दरम्यान नितेश प्रकाश भावसार यांच्या पत्नीच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र अंदाजे 3 ग्रॅम वजनाचं 12,000 रुपये किमतीचं अज्ञात चोरट्यांनी पालखी सोहळ्यामध्ये दर्शन घेत असताना लंपास केलं। या प्रकरणी कोतवाली पोलिसात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परभणी तालुक्यातल्या ब्रह्मपूर इथं तिरट जुगारावर दैठणा पोलिसांनी अचानक छापेमारी करून जुगाराचं साहित्य व दुचाकी साहित्य असा 24,130 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी दैठणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्रह्मपूर इथं तिरट जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती दैठणा पोलिसांना मिळाली, यावरून पोलीस अंमलदार संजय सानप, उपनिरीक्षक पवार, हवालदार मोरे, अंमलदार घुगे, कातकडे, वाहनचालक रक्ते आदींनी रविवारी दुपारी 4च्या सुमाराला ब्रह्मपूर इथं एका लिंबाच्या झाडाखाली तिरट जुगारावर छापा टाकला। या कारवाईमध्ये जुगाराचं साहित्य तसंच एक दुचाकी मिळून आली। या कारवाईमध्ये ज्ञानेश्वर शिवाजी राठोड, शकील शब्बीर पठाण, मधु देवदास गायकवाड, दिगंबर ज्ञानोबा चव्हाण, सचिन फकीरा यशवंते, सचिन सुदाम साठे आणि रामकिसन साठे यांची अंगझडती घेतली असता कैलास शिवाजी राठोड हा दुचाकी सोडून पळून गेला। त्याची दुचाकी MH22 Y813 ही ताब्यात घेण्यात आलेली आहे। परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष 10वी पास, द्वितीय वर्षासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण, CET ची आवश्यकता नाही। प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध। विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन। उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन, 100% जॉब प्लेसमेंट, फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध। प्रवेशासाठी 8087271670 या क्रमांकावरती संपर्क साधावा। सक्षम व जबाबदार युवक घडवण्यासाठी तसंच आत्मनिर्भर आणि सुसंस्कृत भारताच्या निर्मितीसाठी शिक्षकांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन राज्याचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले। परभणी शहरातील बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या वतीनं संस्थेच्या माजी उपाध्यक्षा स्वर्गीय प्राध्यापिका वासंतीताई नावंदर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आत्मचिंतन दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार झरकर होते।
तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्राचार्य डॉक्टर दीनानाथ फुलवाडकर यांची उपस्थिती होती। यावेळी संस्था सचिव डॉक्टर विवेक नावंदर, ॲडव्होकेट विलास पोंडुळकर, ॲडव्होकेट संजय देशपांडे, डॉक्टर सविता बिर्गे, गोविंद मोरे, पवन झांद्री, MG विहिटकर, डॉक्टर अनिता नावंदर, डॉक्टर महेश पाटील, डॉक्टर हरिभाऊ पाटील, भगवान पाटील, राजू शिंदे, आत्माराम जाधव, अरुण बोराडे, रामदास तुंबेवार, प्रदीप रुगे, बळीराम कोपरटकर, सुनीता जाधव, नितीन गोराडकर, रमेश कापसे, सुनील घुगे आदींची उपस्थिती होती। मराठवाड्यासह उत्तर भारतातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ठरत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 6 जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नांदेड मुंबई आणि टणकपूर नांदेड या 2 नवीन एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला। त्याचबरोबर टणकपूर पिलीभत रेल्वे सेवेचा विस्तार शहाजहानपूर पर्यंत करण्यात आला आहे। या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुष्कर सिंग धामी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केलं। नांदेड, टणकपूर आणि पिलीभीत स्थानकावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। नांदेड रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमाला खासदार अशोक चव्हाण, महापौर कविता मुळे, खासदार अजित गोपछडे, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार बळवंत वानखेडे, विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर, दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव, नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कांबले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पूर्णा तालुक्यात उपतालुका प्रमुखपदी फुलकळस येथील युवा कार्यकर्ते देवानंद नावकीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। देवानंद नावकीकर यांनी कोणतेही मोठं राजकीय पाठबळ नसताना सर्वसामान्य जनतेच्या सहकार्याच्या बळावर सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात फुलकळस सेवा सोसायटीच्या संचालक पदापासून केली। ते या संस्थेवर बिनविरोध निवडून आले। त्यानंतर 2023 मध्ये ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी भरघोस मतांनी विजयी होत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांची बूथ प्रमुख पदापासून सातत्यानं संघटनात्मक काम केले। पक्षनिष्ठा, कार्यकर्त्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि संघटन कौशल्य यांची दखल घेत पक्ष नेतृत्वानं त्यांच्यावर पूर्णा तालुक्याच्या उपतालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे। याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। 10वी नंतर उज्ज्वल करिअरचे स्वप्न साकार करायचे आहेत का? मग जिजाऊ ITI पाथरी रोड येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा। इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, बेसिक कॉस्मेटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट ट्रेड उपलब्ध। वैशिष्ट्ये: सुसज्ज प्रॅक्टिकल लॅब, अत्याधुनिक यंत्रसामग्री, स्मार्ट बोर्डद्वारे थेरी क्लासेस, तंत्रज्ञान संपन्न संगणक प्रयोगशाळा, स्कूल बसची सुविधा, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वृंद, 12वी समकक्षता, भारत सरकार शिष्यवृत्ती आणि लेबर कार्ड शिष्यवृत्ती सुविधा उपलब्ध। 100% रोजगार देणारी संस्था म्हणजे जिजाऊ ITI परभणी। संपर्क: प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व कैलास कुलथे। मोबाईल क्रमांक 9890840251 आणि 9423143355। जिजाऊ ITI डेंटल कॉलेजच्या बाजूला, पाथरी रोड, परभणी। जिंतूर तालुक्यातल्या भोगाव शिवारामध्ये दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक होऊन दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी जिंतूर पोलिसात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जखमी दुचाकी चालकाच्या वडिलांनी पोलिसांमध्ये याबाबतची फिर्याद दिली आहे। त्यांचा मुलगा पांडुरंग हा त्याची पत्नी आणि आईला शेतातून आणण्यासाठी दुचाकी क्रमांक MH22 BL 9055 द्वारे गेला होता। जात असताना भोगाव परिसरात जिंतूरकडून येणाऱ्या टाटा कर्व EV कार क्रमांक MH26 CP 3231 चालकानं दुचाकीला समोरासमोर धडक दिली। या धडकेमध्ये पांडुरंग शेळके हा गंभीर जखमी झालाय। त्याला जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथं प्रथमोपचार करून त्याला परभणी इथे रेफर करण्यात आलं। तिथं त्याच्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं असून या प्रकरणी टाटा कंपनीची कर्व EV कारवर त्याच्या चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तू दिसायला चांगली नाहीस, मला आवडत नाहीस असं म्हणत पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांमध्ये पतीसह सासरच्या मंडळीच्या विरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवकन्या संदीप सांगोळे, राहणार आष्टीगेट, पारडगाव रोड, परतूर, हल्ली मुकाम शहापूर, तालुका परभणी यांनी पतीसह सासरच्या मंडळीच्या विरोधात फिर्याद दिली आहे। 2019 मध्ये हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे शहापूर इथं परतूर येथील संदीप सांगोळे यांच्यासोबत लग्न झालं। त्यानंतर 2020 ला मुलगा झाल्यापासून पतीनं तू दिसायला चांगली नाहीस, मला आवडत नाहीस, तुला स्वयंपाक चांगला येत नाही असं म्हणत चारित्र्यावर संशय घेतला। तसंच मारहाण करून घरातून काढून दिलं। या प्रकरणी विवाहितेनं माहेरच्या मंडळीला बोलवून पती व सासू सासऱ्याची समजूत घातली।
मात्र पुन्हा त्याच दिवशी 11 मे रोजी पती संदीप सांगुळे, सासरा शिवाजी सांगुळे, सासू यमुनाबाई सांगुळे व दीर सचिन सांगुळे यांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून घरातून काढून दिलं. तसंच परत आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुडघ्यात वेदना, चालताना बसताना त्रास होतोय, गुडघ्यातून आवाज येतोय, सूज आहे किंवा वंगण संपत चाललंय. गुडघे बदलण्याची वेळ येईल अशी भीती वाटते का? आता काळजी करू नका. आयुर्वेदिक उपचारांनी मिळवा नैसर्गिक आराम. अनुभवी तज्ज्ञांकडून मिळवा सुरक्षित आणि प्रभावी उपचार. आणि अनुभवा आराम पहिल्याच दिवसापासून. बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र, रामकृष्ण नगर, तलाठी भवनच्या बाजूला, वसमत रोड, परभणी. आजच संपर्क करा आणि वेदनामुक्त जीवनाकडे एक पाऊल टाका. गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डावर शॉप कम गोडाऊन तळमजला व पहिला मजला फार्मर ट्रेडर्स गाळे व इतर गाळ्यांचे विनापरवाना बांधकाम करण्यात आलेलं ते अनधिकृत गाळे पाडण्याबाबत गंगाखेड नगरपालिका प्रशासनानं 6 जुलै रोजी बाजार समितीच्या सचिव व सभापतींना नोटीस बजावली आहे. गंगाखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीनं एका जाहीर प्रकटनाद्वारे मार्केट यार्डामध्ये बांधकाम केलेले शॉप कम गोडाऊन तळमजला व पहिला माळा फार्मर ट्रेडर्स गाळ्यांचा 8 जुलै रोजी जाहीर प्रकटनाद्वारे लिलाव केला. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या नगररचना विभागानं सोमवारी बाजार समितीच्या सचिव व सभापतींना नोटीस बजावून समितीच्या मुख्य यार्डामध्ये 3 गोदामं पाडून त्या जागेवर शॉप कम गोडाऊन तळमजला व पहिला मजला बांधकाम करण्यात येत आहे. हे बांधकाम गंगाखेड नगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या परवानगीनं होत आहे असं सांगण्यात आलंय. साईबाबा नागरी सहकारी बँक सेलूची 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा 5 जुलै रोजी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात उत्साहात पार पडली. बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आढळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेमध्ये आर्थिक वर्ष 25-26 मधील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. बँकेनं मागील वर्षात 1,59,12,00,000 रुपयाचा निव्वळ नफा मिळवल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसंच संचालक मंडळानं शिफारस केलेल्या 10% लाभांशाला सभेनं मंजुरी दिली आहे. यावेळी नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेरकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, प्रभाकर रावते, मधुनाना पौळ, कोलते, उद्धव सोळंके, एटी गजमल, बालचंदानी कन्हैयालाल, प्रवीणचंद्र बिनायके, दत्तात्रय आंधळे, ओम तोष्णीवार, राजेंद्र मनियार, सुभाष चव्हाण, भगवान शिरसाट, नंदकिशोर बहिवाल, शेख इम्रान, गंगाधर आडळकर, कांचन प्रताप, संजय मगर, भाऊसाहेब मोगल यांची उपस्थिती होती. एकादशीच्या निमित्तानं विदर्भातून पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सवंगडी कट्टा सामाजिक समूह यंदाही सज्ज झाला असून 7 जुलै ते 13 जुलै या कालावधीमध्ये शहरातल्या संत जनाबाई मंदिर इथं मोफत आरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आले. सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणाऱ्या या सेवा उपक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असून वारकऱ्यांच्या सेवेला अधिक व्यापक आणि संस्मरणीय स्वरूप देण्याचा निर्धार समूहातील सदस्यांनी व्यक्त केला आहे. शहरातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांनी स्थापन केलेल्या सवंगडी कट्टा सामाजिक समूहाच्या वतीनं दरवर्षी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध मोफत सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. यंदा सेवेच्या सलग 11व्या वर्षी हा उपक्रम प्रवेश करत असून संत जनाबाई मंदिर परिसरामध्ये मुक्कामी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंच परभणीच्या वतीनं 5 जुलै रोजी परभणी इथं श्री शिवाजी महाराजांच्या सभागृहामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व जिल्ह्यातील धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा विचारमंचाचे अध्यक्ष चंद्रकांत साखरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले तर प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर A.L. शेळके, विचारमंचाचे सचिव बालाजी कोकणे यांची उपस्थिती होती. यावेळी इयत्ता 10वी 12वी शिष्यवृत्तीधारक व विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या एकूण 86 विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह सत्कार करण्यात आला. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.